नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजची बातमी ही शिक्षण विभागासंदर्भात आहे. तर मित्रांनो, नवीन शैक्षणिक वर्षात राज्यातील प्रत्येक शिक्षण विभागात 9वी ते 12वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी 8 आनंद गुरुकुल म्हणजेच विशेष नैपुण्य निवासी शाळा स्थापन करण्याचा विचार शालेय शिक्षण विभाग करीत आहे. त्या संदर्भात अहवाल तयार करण्यासाठी अभ्यास गटाची नियुक्ती करण्यात आली आहे आणि त्याच्या अध्यक्षपदी शिक्षण आयुक्त असतील. अहवाल तत्काळ सादर करण्याच्या सूचना त्यांना देण्यात आल्या आहेत. कुशल मनुष्यबळाची निर्मिती करण्यासह विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करणे हे या आनंद गुरुकुलचे उद्दिष्ट आहे. तर मित्रांनो, या आनंद गुरुकुलचे स्वरूप काय असेल, तर यामध्ये अभ्यास गट हा आनंद गुरुकुल विशेष नैपुण्य निवासी शाळांची स्थळ निश्चिती करणे आणि शालेय अभ्यासक्रमाव्यतिरिक्त विशेष नैपुण्य विषयांचा अभ्यासक्रम तयार करणे, विशेष पद्धती प्रवेश पद्धती निश्चित करणे आणि या शाळांची नियमित कार्यपद्धती दिनदर्शिका ठरविणे हे अभ्यास गट करणार आहेत. तर मित्रांनो, अहवाल कधी सादर होणार आहे, तर राज्यातील 8 शैक्षणिक विभागांपैकी धुळे, संभाजीनगर, यवतमाळ, सातारा आणि अमरावती या 5 जिल्ह्यात शासकीय विद्यानिकेतन सुरू आहेत आणि या व्यतिरिक्त अन्य 3 शैक्षणिक विभागात शासकीय विद्यानिकेतन प्रमाणेच सुविधा आणि सुस्थितीत असलेल्या सुयोग्य शाळांची प्रतिविभाग 1 शाळा अशी निवड अभ्यासगट आनंद गुरुकुलसाठी करतील. नैपुण्य शाखांचा अहवाल सादर होणार आहे आणि त्यामध्ये क्रीडा, कला, शास्त्र आणि तंत्रज्ञान, अपारंपरिक ऊर्जा, संवाद कौशल्य, भाषण कौशल्य, वित्तीय सेवा, व्यवस्थापन, आरोग्य सेवा, जागतिक पर्यटन, कृत्रिम बुद्धिमत्ता, शाश्वत विकास इत्यादी विशेष नैपुण्य शाखांचा समावेश अभ्यासक्रमात करण्याबाबतचा अहवाल उपसमिती अभ्यास गटाला सादर करेल. तर मित्रांनो, यामध्ये किती विद्यार्थ्यांचा समावेश असेल, तर आनंद गुरुकुल या निवासी शाळांची पटसंख्या प्रत्येकी 200 विद्यार्थी एवढी असेल. या शाळांमध्ये 9वी ते 12वीच्या नियमित शैक्षणिक अभ्यासक्रमांबरोबरच 21व्या शतकाची गरज विचारात घेऊन क्रीडा, कला, शास्त्र व तंत्रज्ञान, अपारंपरिक ऊर्जा, संवाद कौशल्य, वित्तीय सेवा, व्यवस्थापन, आरोग्य सेवा, जागतिक पर्यटन, कृत्रिम बुद्धिमत्ता, शाश्वत विकास इत्यादी विषयांच्या विशेष नैपुण्य शाखांचा अभ्यास शिकवण्याचा शिक्षण विभागाचा विचार आहे. तर मित्रांनो, ही जर तुम्ही टीचिंग फील्डमध्ये असाल किंवा तुमच्या घरी कोणी मुले असतील जे या वयोगटात असतील, त्यांच्यासाठी तुम्ही नक्कीच या निवासी आनंद गुरुकुल शाळांची निवड करू शकता आणि त्यातून शासनाने दिलेले लाभ घेऊ शकता. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.